सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून भाजपा आमदार तथा भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी निशाणा साधलाय। राहुल गांधी यांनी ज्या प्रकारे महाराष्ट्राचा दौरा करणार आहे तसेच त्यांनी झारखंडमध्ये देखील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज नंतर झारखंडचा दौरा करावा। यावेळी विजय वडेट्टीवार यांच्यावर देखील चित्रा वाघ यांनी टीका केली आहे। जेव्हा तुमच्याकडे काही बेस राहत तेव्हा तुम्ही महिलांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलतात। आम्ही जर त्यांच्या वैयक्तिक विषयात घुसलो तर कुठे पळतील? मी राजकारणात आज आलेली नाही, यांच्यासारखे लांडगे खूप पाहिले आहेत आणि पाहत आहे। यांच्या अशा हलकटगिरीमुळे आम्ही अजून धीट बनत चाललेलो आहोत। काँग्रेस आंदोलनावरून चित्रा वाघ यांनी हे काँग्रेसचे धोतांड असल्याचं म्हणत ज्या समाजातून खरगे येतात त्या समाजासाठी काँग्रेसने जेवढं केलं नाही तेवढं मोदींनी केलं असल्याचं म्हणत त्यामुळे त्यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये असे वाघ यांनी स्पष्ट केलंय। SRA फॉर्म भरण्यासाठी मुदत संपल्यानंतर बहुतांश वोटर्स मतदानापासून वंचित राहणार असल्याने यावर भाजप आमदार चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। बोगस वोटर रोखण्यासाठी SIR फॉर्म भरण्यात आले आहेत आणि त्यामुळे बोगस वोटर रोखण्यासाठी मदत होईल असे देखील वाघ यांनी स्पष्ट केलंय। सत्याग्रह आंदोलन काय कशा विषय मल्लिकार्जुन खरगे यांचा भाजपने आरोप केल्याचा बदनामी केल्याचा आरोप केला। बदनामी कसली? बघा असं आहे, बदनामी कसली? आज राष्ट्रीय गान आहे आपलं वंदे मातरम आणि ते करत असताना तुम्ही ज्या पद्धतीने त्या ठिकाणी वागत होता हा त्या राष्ट्रीय गानाचा आणि देशाचा अपमान आहे। आणि म्हणून मी आता तुमचं उत्तर महाराष्ट्र जळगावमधूनच त्यांना वंदे मातरमचं पुस्तक पाठवलं तर तिकडे ते वडेट्टीवार तुम्ही बघितलं की कशा पद्धतीने बोलले। ते महिलांची बोलायची जी पद्धत आहे ती अशा पद्धतीची आहे का? आणि दुसरी गोष्ट आहे की जेव्हा तुमच्याकडे काही राहत नाही ते तेव्हा तुम्ही महिलांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलता। माझ्या नवऱ्याबद्दल तुम्ही बोलता, तुम्हाला काय अधिकार आहे? तुम्हाला माहिती तरी आहे का त्या केसचं काय झालं आणि काय नाही झालं? म्हणून मी त्यांना म्हटलं की काही बोलताना थोबाड नंतर उघडा, आधी माहिती तर तुम्ही घ्या। त्यामुळे जेव्हा आपल्याकडे काही नसतं, बघा मी काय आज राजकारणात आणि समाजकारणात आलेली नाहीये, मला 28-29 वर्ष झालेली आणि यांच्यासारखे लांडगे असे खूप मी पाहतो आणि खूप जणांना बघितलं। त्यामुळे असं आहे की आम्ही यांच्या अशा हलकटगिरीमुळे नीचपणामुळे आम्ही आणखीन तयार झालोय की यांच्याशी कसं भिडायचं आणि म्हणून आम्हाला माहिती यांना उत्तरं कशी द्यायची। जेव्हा तुमच्याकडे काही राहत नाही, मी साधा प्रश्न केला होता, राष्ट्रीय गान आहे आणि त्या राष्ट्रीय गानाचा अपमान तुम्ही वेडी म्हणता। हो मी तयार आहे, मी 100 वेळा वेडी व्हायला तयार आहे जर माझ्या देशाचा अपमान होत असेल त्या ठिकाणी आणि जर तुम्हाला समज द्यायची असेल तुम्ही मला वेडी म्हणणार असाल तर येस। पण यांना मुद्द्यावर बोलायचंच नसतं, यांना विषय दुसरीकडे न्यायचा असतो, यांना महिलांच्या वैयक्तिक विषयांमध्ये जास्त इंटरेस्ट आहे। आता आम्ही जर यांच्या वैयक्तिक विषयात घुसलो तर हे कुठे पळतील मला सांगा तुम्ही। त्यामुळे यांची अवकाशच तेवढी आहे की दाखवून देणं गरजेचं आहे। त्यामुळे खरगे जे काही म्हणतात त्याच्यात काही एक तथ्य नाहीये। राष्ट्रीय गान इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा आणि म्हणून जर तुम्ही नाही म्हणालात तुम्हाला जशाच तसं ठोस उत्तर ते आम्ही नक्की देऊ। बघा असं आहे की जे येतील त्यांचं स्वागतच आहे। आज ते इकडे आले तसं त्यांनी थोडंसं तिकडेही जावं। कुठे होतं ते ज्या ठिकाणी आता त्यांचीच जे आपलं आंदोलन झालं झारखंडला तिकडे पण त्यांनी जावं, तिथेही लोकांशी त्यांनी बोलावं। त्यांचा जो उघडेपणा आहे तो समोर आलेला आहे की ज्या वेळेला जेनझीला जंतर मंतरला जे आंदोलन झालं त्यावेळेला प्रत्येक राजकीय पक्षांनी आपापल्या पोळ्या भाजून घ्यायचा कार्यक्रम केला आणि तोच विषय तेच सगळे मुद्दे घेऊन झारखंडला ज्या वेळेला आंदोलन होतं त्यावेळेला तुम्ही काही बोलत नाही कारण तुम्ही तिथे सरकारमध्ये आहात। तर हा जो दुटप्पीपणा आहे हा लोकांच्या लक्षात येतो। बरं मला असं स्वतःला वाटतं पेपर कुठे आज नाही झालं, याच्या आधी पण कित्येकदा झाली आहे, भाजपचं सरकार नव्हतं तेव्हा पण झाली आहे, पण त्याच्यावरती जी आपण म्हणतो की एक ठोस उपाययोजना ती झाली नव्हती ती आज मोदीजींनी केली। फास्ट ट्रॅक कोर्ट्स केले, कडक मध्ये कडक शिक्षा केली। तुम्ही काय केलं? तुम्ही आतापर्यंत या मुलांच्या या पिढीच्या भावनांशी खेळलात आणि त्यामुळे तुमच्यातला जो फरक आहे, तुमचा जो दोगलेपणा आहे तो लोकांच्या लक्षात आलाय। त्यामुळे ते पुण्यात येऊ, ठाण्यात येऊ का अजून कुठे येऊ काही फरक पडणार नाही। असं आहे की आपण बघितलं की कशा पद्धतीने बोगस वोटिंग किंवा एकच मतदार इकडेही मतदान करतो आणि तिकडेही मतदान करतो। जे निवडणूक आयोगाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे SIR गठीत झालेलं आहे आणि त्या पद्धतीने काम चालू आहे।
बरं, त्याच्यामध्ये त्यांनी असंही सांगितलं की सगळ्या पक्षांचे प्रतिनिधी पाहिजे, फक्त भाजप आहे का त्याच्यामध्ये? नाही, त्याच्यात उबाठा पण आहे, त्याच्यात काँग्रेस पण आहे, त्याच्यात शिवसेना पण आहे, त्याच्यात दोन्ही राष्ट्रवादी पण आहे. त्याच्यामुळे प्रत्येक प्रतिनिधी तिकडे आहे. त्याच्यामुळे ती ट्रान्सपरन्सी आहे की बाबा तुला काय वाटलं तू सांग, तुला काय वाटलं तू सांग. सगळेजण हे मिळून करतात आणि त्याच्यातून जर असे बोगस वोटर निघाले असतील, आनंदाची गोष्ट. आणखीन चांगल्या पद्धतीने फेअर, आपण ज्याला फेअर इलेक्शन्स म्हणतो, ज्याची मागणी सातत्याने केली जाते, ते आता त्या ठिकाणी होत आहे. आमच्यासाठी तर आनंदाची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं जे काम करतात त्यांच्या मागे जनता उभी आहे. आम्ही काम करतोय म्हणून आज भारतीय जनता पार्टीचं नेतृत्वामध्ये आज त्या ठिकाणी महायुतीचं सरकार. हे यांचे चोतांड आहेत सगळे. आमच्या मोदीजींचा नारा आहे, आपल्या मोदीजींचा नारा आहे, कारण या त्या देशाचे प्रधानमंत्री आहेत. सबका साथ सबका विकास. आज या समाजांसाठी, ज्या समाजांमधून खरगे साहेब येतात, त्यांच्या समाजासाठी त्यांच्या सरकारने काही नाही केलं तेवढं मोदीजींनी केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवली नाही. त्यांची जी सभा झाली त्याच्या मागचा काय उद्देश असेल त्याची माहिती मी नक्कीच देईन. पण मी तुम्हाला जबाबदारीने सांगते, भारतीय जनता पार्टीचे एक कार्यकर्ता म्हणून सांगते, सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालणं हाच आमचा अजेंडा आहे. आज आमच्या सोबत सुद्धा, माझ्या संघटनेत सुद्धा अनेक अनुसूचित जाती जमातीच्या महिला आम्ही एकत्रितपणे काम करतो आणि त्यामुळे असे बेछूट आरोप जे केले जातात ते जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे.